बंदात ते ब्रिज बघ पैसा नदी पे खाली नुसते आतराला 100 रुपये एवढा महाग चालू. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे दुसरा दिवस प्रयागराजमध्ये महाकुंभ मेला. आता चाललो आम्ही आंघोळ करायला म्हणजे नदीन. तर बघू ते कैसा काय असेल. इथं पहिला आंघोळ केली आम्ही आयसात नाही का उठून चालल्यावर आंघोळ केले. आता तिथं चालल्यावर बघू आता कैसा काय. बोलताना बोटी बंद आहे आणि बोटीन जायचं मधीन पैसे बोलताना 1,500 रुपये एके जणाचं. तर बघू गपचूप बाजूला आंघोळ करून निघून येऊ. असेल ना ते सगळं दाखवीन लास्टपर्यंत ब्लॉग बघा. आता निघलो आम्ही. रिक्षा धरलंय इथनं आम्हाला रूम पासून घाटपर्यंत सोडायला 200 रुपये बोलते भाई. 200 रुपये तिघांचं आमचं. हे जवळच होता घाट हा बच्ची बोललेलो जवळच होता रे. आयला 5 मिनिटं पण लागली घाट पोचलो आम्ही. 200 रुपये बोलते यार. हे भाई मधील रिक्षात आपण काय पुचका गावाला आपल्या पुचका आमच्या ते आपल्या तर नाही भेटत जास्त. तर ते आया थांबल्या वाशीला तर नाही भेटत. काय माणसात रे पाणी व्हायच्या गावाला नाही तर सेमच वाटतंय सगळा पाणी. हो खंचा पाणी वेगळं सगळं सेमच पाणी वाटतंय. तर टेस्ट कर बघ कसं लागतंय. कशी लागते रे खरं खरं सांग. इज्जतीन हा इज्जतीन सांग. येऊ खोटा बोलते तो बरोशी समजतंय. कशी लागते खरं खरं सांग इज्जतीन. बघू आता मी पण टेस्ट करतो. मला गावतात दे. ठीक आहे चांगली बी नाही. ठीक आहे. पब्लिक बघा फुल रस्त्यान फुल पब्लिकच आहे. रास गर्दी आहे. रास म्हणजे रास गर्दी आहे. हाय पोचला होता घाटाजवळ आणि पब्लिक बघा एक जागा आहे अशी बेसलॅन आणि पब्लिक तुम्हाला दाखवली आवरी बेकार पब्लिक आहे ना. गर्दी 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 जाम गर्दी आहे. तुम्हाला इथनं दाखवतो आंबा. बघा भाई गर्दी आहे गर्दी. गर्दी बघा इथं काही नाही. ते बाजूला एक बघा मुंग्या दिसतात. मुंग्या आहे पूर्ण भरले पूर्ण. हा बघा तो बघ ब्रिज तो बघ. पब्लिक आयशी आहे ना जाम बेकार. करायचं आहे तो बंदात ते ब्रिज बघ. ब्रिज बंदात ते. हा अरे बघ पूर्ण पब्लिक आहे. ब्रिज आहे 3 ब्रिज आहे बंदात ब्रिज. हे बघ ना समोर पण ब्रिज आहे तो. काय आंघोळ करायला जायचं तेच नाही समजत. बघू पोहोचला होता. बघू आता कैसा काय असेल. आवरा पाय टाकताना सगळीकडे चिक्कोल आहे बघा. तिथं पर मेन संगम तिथं आहे समोर. पर पाणी या बाजूला फेकतं तर नाही तिथं जावाला चान्स जाम कमी आहेत. त्यासाठी आता इथंच आंघोळ करू. भाई पायसा टाकतंय आफ्टर. इथं बघू कैसा काय. चला इथे चिकट आहे ना तर इथं आल्या मी कॅन 100 रुपयाचा ना. ती पे खाली नुसते आतराला 100 रुपयाची. एवढा महाग चाललंय ना सगळं आहे बघ. आया कितने रुपये में देगा दोनों की. दोनों कितने रुपये में देगा. 3 200 में देगा.
दे दे चल 300 में 300 ला म्हणतो तरी दे नाही दे दे चल 3 आपण तर कोणतरी याच्याशी दोघांची उतर खाली उतर बघू ऐसा बेकार सरकते ना जाम बेकार सरकते इज्जतीने आपटशील अरे उतर खाली अरे खाली तो उतर ए बच्चे और फुल मजा फुल ऐसा वाटते निघूच नको स्विमिंग पूल सारखी मजा येते स्विमिंग पूल मध्ये यायला असं वाटतंय आणि व्ह्यू बघा पाठचा काय भारी वाटतंय जाम मजा येते काही वाईब अलग आहे अलग एक नंबर आहे फुल मजा फुल फोन दे लोकांना तोंड बिन ठेवतात तोंड ठेवते भाई तोंड ठेवताय काय माणूस आहे वरनं हेलिकॉप्टर पण चालूच असतं एक ना एक हेलिकॉप्टर हो रे हो पाण्याच्या बाटल्या ए या 2 बाटल्या भर 2 बाटल्या भर पाणीच्या ए पहिलं धव द्या पाणी आहे त्याच्यात 2 पाणीच्या बाटल्या आणल्या नंतर अजून घेऊ पहिलं 2च पाणी आणल्या आणि त्या बॅग ठेवल्या भीती तर वाटतंय हे चड्डीवर फिरतांसाठी पहिला बाई 2 बाटल्या भरून घेतल्या नंतर बघू त्यांच्या नादी लागलं तर काही नाही होणार त्याला 2 बाटल्या भरून घेतल्या आणि बॅगीन भरून ठेवतो आता पहिला ऐशी बेकार स्लीप होते ना तर आमचे म्हणजे स्नान करून झालंय आंघोळ पर आवरी बेकार स्लीप आहे ना होतंय कोण बी फटक्यावर आपटल आणि ऐशी मजा येते ना भाई फुल ऐसा वाटतं स्विमिंग पूलमध्ये जायला पोहायला खरं जाम मजा येईल कॅन पण भरून घेतला ना मी तुला फटाफट कपडे चेंज करू आणि देवलान जाऊ आता कुठं देऊल आहे ना तिथं सगळं फिरू ए हाने हान तिथनं इथं येतात कारण की इथं थोडं सुका आहे तिथं पूर्ण चिकटच आहे वल्ला म्हणून इथं आणायला सांगतो त्यांना कपडे चेंज करू आणि जाऊ मग येणार रे आता हे ऐसं 2 कॅन घेतल्या सगळं या दिवस घ्यायच्या हाताने बॅग दिल्याने एक बॉटल आणि 2 कॅन घेतल्या आणि कंचच गाडीवाला आणि पाय तर भाई बेकार चिखलांच्या असं वाटतंय चिखलांच्या आयला असं वाटतंय अण्णा हे भाई गाडीवाला अजिबात पैसे कमीत नाही करी 200 रुपये एक याचं घेतात त्याच्या रूमवर आलोय आणि बॅगा पॅक करायला घेतल्या तिथनं आता नागावासुकी मंदिर आहे तिथं जायचं नाही तर डायरेक्ट बनारसला निघणार आहे आम्ही आणखी उद्या महाशिवरात्री आहे तर त्याच्यामुळं उद्या बनारसला जायचं तिथं त्यांचं मंदिर आहे मंदिर रे बनारसला काशी विश्वनाथ हा तिथं जायचंय बघू आता कसं काय पण आता इथं ना जाम सीन आहे जाम गाडीचा जाम प्रॉब्लेम आहे
कैसं जावचं ना तेच समजत नाही इथनं. बघू आता दाखवीन तुम्हाला कैसा काय. आणि कोण सोडत बी नाही. ते रूम घेतल्या ना त्यांना बोललो इथं बाहेरपर्यंत सोडा, पैसे देतो तरी पण नाही सोडत. तो कायची वाट लागला तर बघू कैसं काय निघू इथनं. चला यो. आईशी हालत टाईट आहे ना, कारण की कोण म्हणजे कोण गाडीवाला सोडायला मागत नाही. आता उतरल्यावर खाली बघू आता कैसा काय असेल ना. ऐसा गाड्यांचा आवाज आहे ना बेकार. इथनं भेटली ना गाडी तर काम एक नंबर होईल. स्टेशनला जाता इथनं मग बनारस, कारण की ना जाम ट्रॅफिक आहे, जाम म्हणजे जाम. आम्ही ओलावाल्याला विचारलं, ओला 10,000 रुपये बोलत आहे. पेक्षा आता इथनं ट्रेन पकडू, ट्रेननी जाऊ मग पुढं. आता बघू कैसा काय असेल ते. हो आता आल्यावर सोडला आम्हाला ओलावाले. आपले गाडीवर आया डेंजर सीन असतं. आया गाडीवर सोडतात, म्हणजे अशा असताना गाड्या या नॉर्मल अशी लोक सोडतात आपल्याला गाडीवर 100-200 रुपये. आमच्याकडचं घेतलं 200. आणि यो शिवकी रेल्वे स्टेशन आहे, समोरच आहे. आता पहिला ATM मधनं 2 जण आमचे पैसे काढायला गेले, कारण की आमच्याकडे कॅश संपले. ऑनलाईन पैशात कॅश संपले तर ATM मधनं पैसे काढायला बॅगा ठेवल्या इथं ना गेल्या. चलो आता. आणि जी ट्रॅफिक आहे, जी म्हणजे गर्दी आहे, बेकार गर्दी आहे, बेकार. ट्रेन आली ना, पब्लिक बघा. चढायची घाय होणार आहे ना. तर इथनं ट्रेनचं जेवण घेतलं आम्ही. आता ट्रेनशी येताना तोच जेवण घेतलं, कारण की आम्ही काही खाल्ला नाही सकाळपासून. हे काही चपात्या, 3 राईस आहे, लोणचं आहे ना, भाजी आहे कानाची तरी ना, डाळ आहे. बघू आता कैसा काय असेल ते, कैसा लागते बघू. आता जस्ट पोहोचलो आम्ही. जाम बेकार आलो होती म्हणून जास्त ब्लॉग नाही काढायला भेटला. तर जस्ट स्टेशनच्या बाहेर आल्यावर आणि ब्लॉग स्टार्ट केला. आणि इथं रिक्षा पण भेटत नाही. भेटतात ना तर 300-400 रुपये बोलतात. हॉटेलवर जावंचं नुसतं 300-400 रुपये बोलतात. जाम बेकार आलं आहे. पुन्हा बार्गेनिंग करता येत असेल ना, नाही तर इकडचा कोण वलकीचा असेल ना तरच फायदा आहे, नाही तर जाम वाट लागणार आहे. आमच्याकडे औरा लुटलंय ना 10,000 रुपये रूम. निसता एक रूम 10,000 रुपये तिघांसाठी. आपल्या त्या 1,000 रुपयाला भेटेल तो 10,000 रुपयाला इथं रूम आहे. जाम बेकार हालत आहे. आणि आता विश्वनाथ टेम्पल तिथं जाणार आहोत. बघू आता कैसा काय. 2-3 तर वाजला मला ऑलमोस्ट इथे यायला. रेडी बिडी होऊन रात्रीच निघू. बघू कैसा काय, तुम्हाला दाखवीन. हे इथं आमचं पाणी जल आणून ठेवलं. आता इथं निघतं. रिक्षा बघायला गेले आणि ते लोक आल्यावर डायरेक्ट रूमवर. इथं चांगलं हॉटेल भेटलं. हॉटेल त्या घर दिलेला, इथं हॉटेल भेटले. बघू आता दाखवते तिकडं कैसा काय हॉटेल, पण दाखवेल तुम्हाला. आता स्टेशनच्याच बाहेरशी आता हॉटेलवाला आलेला आम्हाला घ्यायला. तिथनं त्यांनी रिक्षा करून दिली आम्हाला, कारण की जाम पैसे बोलवता. हे बेसला बघा कैसा या हॉटेलवाल्यांनी रिक्षा करून सस्तेन दिले. तर बघू कैसा काय हॉटेल जाऊन त्या बघू. हॉटेलवाला स्वतः आलेला आम्हाला रिक्षा करायला, आणखी ओळखीचा आहे म्हणून. रूम आहे आमचा, म्हणजे मगाशी झालं रूमवर. हे पसारा म्हणजे चप्पली आहे. आणि हे पाणी आहे हो. तर सगळा असा छोटासा रूम आहे. आणि बाथरूम तर बरं बेडरूमच आहे, एवढा मोठा बाथरूम. लाईट काय याची जाम मोठा बाथरूम आहे. पर यो थोडा छोटा आहे, पर मस्त आहे. 5,000 रुपयान काम 25 आहे. आणि आम्ही पिझ्झा ऑर्डर केला आता. हे जेल्यान खाली पिझ्झा आणाला. मगाशी व्हिडिओ नव्हती काढली, एंटर केल्या तेव्हा. त्यासाठी नंतर काढता होता. आणि पिझ्झा जेवण येतील ना तुम्हाला दाखवतोय आता. बच्ची आ गेला आपला पिझ्झा. 4 वाजता. त्याला 4 वाजता 4:30ला मागवता काही ना काही
जेवायला नव्हता म्हणून मग पिझ्झा मागवले. आता ब्लॉग एंड करतो.